पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नेत्रा, मला एक सांग, तू कोणाच्या बाजूनेस, माझ्या की घरातल्यांच्या? तुमच्या। तू इकडे इकडे। नेत्रा, मला एकटं पडल्यासारखं होतंय। म्हणजे या घरात फक्त तू आहेस जी मला समजून घेऊ शकतेस। बाकी सगळे मला लग्न कर म्हणून मागे लागलेत आणि मी ना कन्फ्यूज झालोय। म्हणजे माझं एक मन मला कन्फ्यूज करतंय। हे बघ, काय मी लंडनहून इथे फक्त मला माझ्या फॅमिलीची ओढ होती म्हणून आलो। पण आज तीच माझी माणसं माझ्यासाठी एक डिसिजन घेत आहेत, तर तो माझ्या भल्याचा असेल ना। मग तरी मी इतका रिजिड का होतोय? म्हणजे मी उगाच हट्टीपणा करतोय का, की मी समजून घेत नाहीये त्यांना? मला ना खरंच कळत नाहीये काही। माझ्या मनात कधीपासून हेच सगळं सुरू आहे आणि आता याचा मला त्रास व्हायला लागलाय। काय करू का लग्न? माझ्यासाठी ना हे सगळं खूप डिफिकल्ट आहे। सांग ना, काय करू? साहेब, मी म्हणाले ना तुम्हाला, जगातल्या सगळ्यात अवघड प्रश्नांची उत्तरं आपलं मनच आपल्याला देऊ शकतं। तुम्ही एकदा विचारा ना तुमच्या अंतर्मनाला, तुम्हाला नक्की उत्तर मिळेल। सांग, काय करू का लग्न? तूच माझं अंतर्मन आहेस, सांग ना मला, काय करू? आदी, मला बोलायचंय तुझ्याशी जरा। आई, मला माहितीये तुला काय बोलायचंय माझ्याशी। साहेब, तुम्ही कॉफी पिऊन घ्या, गार होईल। आणि एकदा का त्याच्या आयुष्यात दुसरी मुलगी आली ना, अद्वैतची काळजी केला तू त्याच्याबरोबर नाही राहू शकत। उगा त्याच्या आयुष्यातून, घरातून निघून जावं लागेल। त्याचा जीव कोणीही वाचवू शकणार नाही। बोला आबा। नेत्रा, माझा राग आलाय का तुला? मागे आपलं बोलणं झालं त्यानंतर एकदाही मला फोन नाही केलास तू। बरं मला सांग, जी गोष्ट मी तुझ्यापासून लपवत होतो ती गोष्ट कळली का तुला? हो। मग काय निर्णय घेतलायस तू? नाही आबा, एवढं सोपं नाही आहे सगळं। आबा, मला कळत नाहीये हे कसं शक्य आहे। माझं आणि अद्वैत साहेबांचं लग्न कसं होऊ शकतंय? बाळा, राजाध्यक्ष साहेबांनी मला हे सगळं सांगितलं तेव्हा मला सुद्धा हे पटत नव्हतं। पण खरं सांगू, अद्वैत एक चांगला मुलगा आहे ग, शिकलेला आहे, संस्कारी आहे आणि मी स्वतः पाहिलंय त्याला तुझी काळजी घेताना। आणि शेखर साहेब म्हणतात तसं प्रत्येक गोष्ट नियती ठरवत असते
आणि आपली नियती आपली देवी आईच ठरवते. मग देवी आईच्या इच्छेपुढे आपण बोलणारे कोण आहोत का? अहो मला खरंच मला कळत नाही हे सगळं काय घडतंय. माझं आणि अद्वैत साहेबांचं. बाळा, लहानपणापासून मी तुला काय सांगत आलोय, देवी आई जे काही योजते त्यामागे काहीतरी कारण असतं. तू तुझा निर्णय घे आणि मला कळव. तुझी आई अजून बेळगाववरनं आलेली नाहीये. तुझा होकार आल्याशिवाय मी आईशी काही बोलणार नाहीये. तुझा होकार आला की मगच मी आईशी बोलेन याबद्दल. पण खरं सांगू बाळा, मला अंतःकरणापासून हे वाटते की आजपर्यंत तू ज्या काही हाल अपेष्टा सहन केल्यास, जे काही भोगलंस, त्या बदल्यात देवी आईनेच अद्वैतसारखी व्यक्ती तुझ्या आयुष्यात पाठवली. बरं हे बघ, तू तुझा वेळ घे आणि मगच काय तो निर्णय घे. बरं, ठेवतो मी फोन. आपण नंतर बोलू. हो. नेत्रा, आपल्याकडे वेळ खरंच खूप कमी आहे आणि मला असं वाटतं की रुपालीने तिच्या मर्जीतल्या मुलीशी अद्वैतला लग्नासाठी जवळपास तयार केलंय आणि अद्वैत रुपालीला कधीही होकार देऊ शकतो. वेळ खरंच खूप कमी आहे. मी तुमच्याशी लग्न कसं करू? काय सांगू शेखर साहेबांना? मी का होकार नाही देऊ शकत? मी तर तुमची बॉडीगार्ड आहे ना. तुमची रक्षा कवच म्हणून या घरात आले मी. साहेब, तुमच्याबद्दल असा काही विचार मी कधी चुकून सुद्धा नाही केलाय. तुम्ही मला मैत्रीण म्हणता, पण म्हणून मी तुमची बायको होऊ शकते असं खरंच नाही वाटत मला. आपण किती वेगळे आहोत ना. तुम्ही परदेशात शिकून आलात, मी इथे गावात शिकले. तुमचे स्वप्न वेगळे आहेत, तुमचे विचार वेगळे आहेत, आणि मन जुळली म्हणून लग्न नाही. कसं शक्य आहे? तुम्हाला ना अगदी तुमच्यासारखीच मुलगी हवी. तुमच्यासारखं बोलणारी, तुमच्यासारखं शिकलेली, तुमचे विनोद कळणारी. खूप नशीबवान असेल ते.
तुमच्याशी लग्न केल्यावर तिचं आयुष्य बहरून जाईल. शेखर साहेबांनी जेव्हापासून मला सांगितलंय ना, मला आधीसारखं तुमच्याशी बोलताच येत नाहीये, मोकळेपणाने राहताच येत नाहीये. तुम्हाला कळलं की तुमचं पण असंच होईल का? तुम्ही आता बोलताय तसं मोकळेपणाने बोलाल माझ्याशी? नको, आपण बेस्ट फ्रेंडच राहूया. तुम्ही म्हणालात ना, बेस्ट फ्रेंडमध्ये कधी भांडणं होत नाहीत, मग आपण असेच राहूयात. मी तुम्हाला म्हणाले खरं की जगातल्या सगळ्यात अवघड प्रश्नांची उत्तरं आपलं मन आपल्याला देऊ शकतं. पण असं काही नाहीये. माझ्या मनाला तर काही कळतच नाहीये. देवी आईकडे फक्त एवढीच प्रार्थना आहे की जे काही घडतंय, जे काही घडणार आहे, ते सगळं तुमच्या भल्याचं असू दे. संधी साधू. अद्वैतच्या बेडरूम मध्ये जाण्याची संधीच शोधत असतेस ना? मग अशी कब्बशी तिथेच राहिली होती, ती आणायला गेले होते. नाही नाही, राहिली होती का मुद्दामून ठेवून आली होतीस परत जाता यावं म्हणून? राहिली असती रात्रभर, काय फरक पडला असता? अद्वैत साहेबांना पसारा नाही आवडत. तुला काय वाटलं ग? काय वाटलं तुला? तू काय करतेस ते कळत नाहीये मला. अद्वैतची बायको होण्याचे प्रयत्न नको करूस. लायकी नाहीये तुझी. तू आणि अद्वैतची बायको, दळभद्री लक्षणं. नाही, स्वप्न बघावीत, पण आपली लायकी ओळखून स्वप्न बघावीत नेत्रा. अद्वैतच्या लग्नात नाही तुला भांडी घासायला लावली ना, तर नावाची रुपाली म्हात्रे नाही. 2 दिवसात मुहूर्त काढते की नाही बघ अद्वैतच्या लग्नाचा. एकदा का लग्न झालं अद्वैतचं की तू तुझ्या घरी जायचंस, मग मी आणि हे घर. तुझा वावोशीला जाऊन रक्षा कवच खेळ. हा, ठीक आहे ना? कळलंय ना आता? गुड. आमराग, शेवटचं सांगतोय मग जवळ यायचं. नाही, मला विचारायचं होतं की सासरे बुवा मुहूर्त काढला का अद्वैत आणि नेत्राच्या लग्नाचा? काढला? तुला काय वाटलं रे? तू असं काहीतरी ठरवशील स्वतःच्या मनाने आणि मला कळणारच नाही. हां,
बिंडोक असावं माणसानं? मी उगाच नाही नाव ठेवलंय तुझं बिंडोक राजाध्यक्ष. अद्वैत आणि नेत्राचं लग्न करायला चाललायस आणि तुला वाटतं ते होईल, तू ठरवलंयस तसं. आज अद्वैत तुझ्याशी नीट बोलतोय, वागतोय. नाही, ते माझे उपकार आहेत असं समज तू. कारण मी त्याला सांगितलंय, तुझा बाप कितीही बिंडोक असला ना तरी नीट वाग त्याच्याशी, नीट बोल. नाहीतर आजपर्यंत तो तेच डोक्यात घेऊन बसला असता. आठवतंय ना ते मला पट्ट्याने मारलं होतंस वगैरे? नाही, पण तू कितीही मरमर कर, पण अद्वैत काही नेत्राला त्याची बायको म्हणून स्वीकारणार नाही. बायको व्हायला लायकी असावी लागते. अरे बिंडोक राजाध्यक्ष, नाही का? खरंच सांगतेय मी. कसा आहेस रे तू? म्हणजे एखादा माणूस इतका बिंडोक कसा काय असू शकतो? मला घाबरून तू त्या गावंढळ अडाणी मुलीला तुझी सून करून घ्यायला निघालास. लायकी नाहीये तिची. अरे खरंच लायकी नाहीये. तू लायकीची भाषा करतेस. लग्न लायकी पाहून नाही करत मी. तुझ्याशी लग्न केलं ते लायकी पाहून नाही. आणि आता तुझी खरी लायकी काय हे अद्वैत सोडून सगळ्यांना व्यवस्थित माहिती आहे. हो माहितीये, माहितीये, सगळ्यांना माहितीये. कुणी काय वाकडं केलं माझं? एक ना एक दिवस तुला तुझी जागा कळेल रुपाली. आणि कसं आहे ना, नाती मन ओळखून जोडली जातात. तुझ्याशी लग्न करताना मी तिथेच चुकलो. पण अद्वैतचं तसं नाही बरं का. अद्वैत नेत्राचं म्हणून ओळखतो. तुला माहिती आहे नेत्रा किती चांगली मुलगी येते. चांगुलपणा काय पुजायचं आहे? नाही, मन ओळखणं वगैरे ठीक आहे सगळं, पण एक गोष्ट लक्षात ठेव. जोपर्यंत ही रुपाली म्हात्रे जिवंत आहे तोपर्यंत अद्वैत आणि नेत्राचं लग्न नाही होऊ शकणार. मी ते होऊ देणार नाही. सुद्धा कोणाशी काय बोलतोय? लग्न, नाती, मन. तुझी लायकी नाही तुझ्याशी ह्या विषयावर बोलण्याची. आणि तू मला एवढ्या निर्धारानं आत्मविश्वासानं सांगतेस, आव्हान देतेस. ऐक, आज एक करायचं ते कर. पण अद्वैतचं नेत्राशीच लग्न होणार आणि ही काळ्या दगडावरची रेघ आहे. गुड नाईट. या बिंडोक राजाध्यक्षाकडे इतका आत्मविश्वास कुठून आला? हरकत नाही, काहीही झालं तरी तो बावळट अद्वैत माझा पदर काही सोडणार नाही. बघते ना मी, बघतेच आता अद्वैत नेत्राबरोबर लग्नाला कसं काय हो म्हणतो ते. आई, आई, कॉंग्रॅच्युलेशन, अद्वैतचं लग्न ठरलं. तुझंही अभिनंदन. आदी, आदी, आजीच्या पाया पड. अभिनंदन. सुखात राहा. शेखर, घ्या, तोंड गोड करा. अद्वैतचं लग्न ठरलं, तोंड गोड करा. तुम्ही तर 4 पेढे खायला हवेत. आई अगं हो, सावकाश सावकाश. अरे असं कसं? आनंदाची बातमी आहे. तोंड गोड करायलाच हवं ना त्यांनी. तू पण तोंड गोड कर. छान वाटतंय म्हणून सांगू? आई सांगायला कशाला हवं? चेहऱ्यावर दिसतंय तुमच्या. तुम्हाला किती आनंद झालाय. अगं दिसायलाच हवं. आज असाध्य काम साध्य झालंय. आधीने लग्नाला होकार दिला. दुसरा काही ऑप्शन ठेवला होता का तुम्ही? सगळे लग्न कर म्हणून मागे लागले होतात नुसते. आधी मी तुझ्या लग्नात धम्माल करणार आहे. कोण अडवणार आहे आजी? पण खरंच सांगते, इतकी सुंदर सून निवडलीस माझ्यासाठी. खूप गोड आहे. अहो, अमृता परांजपे नाव आहे तिचं. खूप छान आहे आणि मला खूप छान वाटतं. आधी खरंच सांगते. तूच सुचवलं होतंस ना नाव. लाजायला काय झालंय?
बरं मला सांगा, साखरपुडा आदल्या दिवशी करायचा की लग्नाच्याच दिवशी सकाळी साखरपुडा करायचा? आई तू म्हणशील तसं करायला तयार आहे. गुड. नेत्रा, अगं इतके लांब काय थांबलीयस? मीच येते, थांब. घे घे, तोंड गोड कर. नेत्रा, तू अद्वैतच्या सोबत राहून त्याचं रक्षण केलंयस. मी आयुष्यभर ऋणी राहीन तुझी. पण आता त्याच्यासोबत त्याची बायको असेल, त्यामुळे तू घरी गेलीस तरी चालेल. लग्नाचं जेव आणि घरी जा बाबूशीला. थँक्यू ग. तुझं रक्षा कवच भेटलंय मी. आता बघूया अद्वैत कसा वाचतो ते.